तर हाय सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. मी शीतल. जय भीम सर्वांना. तर हे बघा, इकडे आम्ही आलो होतो, धुळ्याला आलो आहे माझ्या बहिणीकडे. तिला बरं नव्हतं, त्यासाठी आलो होतो आम्ही तिला बघायला. तर इकडे हर्षू आणि आणू ते हे खात होते. त्यांना ते याच्या साबुदाण्याचे हे तळून दिलेलं होतं. आणि इकडे मी बघा सकाळी झोक्यावर बसलेली होती. ते झोका वगैरे सगळं मस्त धुळ्याला आहे बरं का. धुळ्याला आली मी. तर तुम्ही पुढे ब्लॉग कंटिन्यू करा, खूप छान ब्लॉग आहे. तर कंटिन्यू ब्लॉग करा. ओके, स्टार्ट करते मी ब्लॉगला. तर मग मी इथं आम्ही मस्त झोका खेळत होते. आणूचा झोका होता. मग इकडे हर्षू बघा, हर्षू तर पूर्ण एन्जॉय करत होती. धुळ्याला त्यांची मस्त कॉलनी होती. त्यांच्या कॉलनीमध्ये राहता मस्त झाडं वगैरे खूप छान होतं. हर्षू हाय करत होते, आणू पण होते. हर्षूने आणू मस्त खेळत होते. आणि वातावरण खूप छान होतं बघा, एकदम थंड वातावरण होतं. अजिबात ऊन वगैरे नव्हतं, फक्त ढगाळ वातावरण होतं, फक्त पाऊस पडत नव्हता. तिकडे हर्षल खेळत होता, हर्षल दादा. आणि इकडे मग मी दाखवत होती धुळ्याचा व्ह्यू आहे हा. बघा त्यांची कॉलनी. इथं बघा किती छान छान झाडे लावलेत त्यांनी, मस्त छान कढीपत्त्याचं, आंब्याचं, अजून काहीतरी आहे. इकडे बघा ह्या मुली, कॉलनीतल्या मुली बघा कशा सायकलिंग करताय. खूप छान आहे, मस्त जागा आहे मुलांना खेळायला. अजिबात टेन्शन नाही मुलांना खेळायचं. तर इकडे बघू शकता तुम्ही. आणि हो, गावाकडे एकदम छान वाटतं नाही का. तसं गावाकडचं वेगळं सुख असतं मस्तपैकी. आम्ही काही कुठे गेलो नाही, कारण की ताई आजारी आहे, दाजी पण आजारी, त्यामुळे आम्ही बाहेर काही गेलो नाही. बघू आता उद्या वगैरे बघू. पण आम्हाला तर उद्या नाशिक जायचं आहे. तर मग आता बघू आता काय होतं काय नाही. तर ठीक आहे, तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कंटिन्यू करा. आणि कमेंट नक्की करा, लाईक करा, कमेंट करा. यार इकडे आणू बघा मस्तपैकी आमची. आणि खोकल्या वगैरेचा आवाज येत असेल, मी व्हॉईस देत होती, तर खोकल्या वगैरेचा आवाज येत असेल तर इग्नोर करा प्लीज. तर इकडे हर्षू खाली उभी होती ना, आणूला आवाज देत होती. आणूवरती आली होती पाणी प्यायला, ती खालून आवाज देत होती मस्त, हानू हानू आणू. तर मग मी सगळं दाखवत होते चिकचे मस्तपैकी. खूप छान वाटतं गावाकडे. आम्ही पण असंच लहान होतो तेव्हा असंच खेळायचो गावाकडे मस्तपैकी. आता कुठे तशी मजा राहिली. आता एकदम असं आता शहरात येऊन गेलं, सगळं बदल झाला नाही का. आता गावाकडे बी एवढे लोक जास्त गावाचे लोक पण शहरात येऊन गेले. पण अजून बी मज्जा गावाकडेच आहे बरं का, एकदम छान असं. पण ठीक आहे, असो, चालू राहतो बदल नाही का, लाईफमध्ये चेंजेस चालू असतं. मग इकडे त्यांचा खाली प्लॉट होता बघा, तिथं गाय चरत होती. कशी खाते ती गाय बघा. गवत, थोडासा पाऊस पडला होता तर थोडेसे हिरवे गवत उगले, तिथं ती गाय चरत होती. आणि इथं हर्षल दादाचा क्रिकेट खेळायचं चालू होतं त्यांना. मुलं मस्त क्रिकेट, आज सुट्टी होती ना रविवारची, मग मस्त पोरं कसं. इकडे मग आम्ही टेरेसवर आलो होतो ना, अनुची ना हर्षूची मस्ती बघा कशा मस्ती करताय. आणि हा बघा धुळ्याचा व्ह्यू आहे हा, पूर्ण धुळे दाखवतो. फुगडी खेळत होते ह्या दोघं बहिणी मस्तपैकी, बघू शकता तुम्ही कशा फुगडी खेळताय. मस्त फुगडी खेळताय बघू शकता.